नमस्कार, माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे। मी प्रणव कांबळे। मी सध्या उभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वरळी आणि सध्या देशभरात मतचोरीवरून विरोधक सत्ताधारी असतील किंवा इलेक्शन कमिशन असतील यांच्यावर आक्रमकरित्या गंभीर टीका करत आहेत आणि देशाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत पीपीटी प्रेझेंटेशन करत वोट चोरी देशात कशी झाली हे सुद्धा दाखवलं। त्यानंतर अनेक राज्यात असेल देशात असेल वोट चोरीचा मुद्दा हा तापलेला बघायला मिळाला। त्यानंतर परवा शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळी डोम येथे एक सभा घेतली। या सभेत शिवसेनेचे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अशाच पद्धतीने प्रेझेंटेशन करत वरळीमध्ये मतदान तफावत काय कशी झालेली आहे, मतदारसंघात वरळी मतदारसंघात कशा प्रकारे मतदार बोगस दाखवलेले आहेत या सगळ्याचा अहवाल सादर केला। त्याच संदर्भात नेमकं आदित्य ठाकरे यांनी काय टीका केली, नेमकं आदित्य ठाकरे यांनी कोणते मतदार बोगस आहेत असं दाखवलं आहे त्या संदर्भात आपण फॅक्ट चेक करण्यासाठी सध्या आपण आलेलो आहोत। वरळी मतदारसंघातील हा एरिया आहे। आपण पाहिलं तर हा झोपडपट्टी एरिया आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सेवा मंडळ असं इथं नाव दिलेलं आहे आणि सदर रजिस्टर क्रमांक GBSD16 सीताराम मिल कंपाऊंड JR बोरीचा मार्ग मुंबई। आपण सध्या तिथं उभा आहोत आणि आपण जे आदित्य ठाकरेंनी त्यांच्या अहवालात सादर केलेलं घर आहे त्या आपण घरात आता जाणार आहोत आणि नेमकं काय आहे आदित्य ठाकरेंनी खरंच त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला घर दाखवलेलं त्या घराचं नेमकं किती मतदार तिथं राहतात, किती मतदार तिथं नोंदणीकृत आहेत आणि बोगस मतदान आहे की नाही हे आपण पाहण्यासाठी हा फॅक्ट चेक करण्यासाठी आपण तिथे जाणार आहोत। त्या घराचा नंबर आहे GS008। आपण पाहिलं तर हा झोपडपट्टी एरिया आहे आणि इथे वरळी मतदारसंघात हा एरिया येतो। आदित्य ठाकरे हे इथून 2 वेळा निवडून आलेले देखील आहेत। सध्या देशात वोट चोरीवरून मोठं रणकंदन चालू आहे। विरोधी पक्ष वोट चोरी असेल किंवा बोगस मतदान असेल याला पकडून निवडणूक आयोगावर मोठे आणि गंभीर आरोप करत आहेत। आपण थोड्याच वेळात त्या घरामध्ये जाणार आहोत ज्या घरात वरळी मतदारसंघात 38 मतदान दाखवले, पण आदित्य ठाकरेंचं असं मत आहे की त्या घराची साईज पाहिली, त्या घरात जर आपण पाहिलं तर जेमतेम जास्तीत जास्त 5 लोक राहू शकतात, मात्र त्या घरात 38 मतदान दाखवले आणि आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे की हे सर्व मतदार हे बोगस आहेत। आणि पाहिलं तर आपण मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन की पाहिलं तर आपण त्या घराजवळ आलेलो आहोत आणि आदित्य ठाकरेंनी त्यांनी अहवाल सादर केलेल्या घरामध्ये घराचा जो फोटो होता त्यांनी सादर केलेला त्या घरामध्ये जवळजवळ 38 मतदार तिथं नोंदणीकृत मतदार निवडणूक आयोगाने दाखवलेले आहेत। आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगावर देखील गंभीर आरोप केलेले आहेत। GS008 001 असं हे घर आहे आणि आपण पाहिलं तर कोणत्या पद्धतीने इथं 38 मतदार राहतात हे आपण आता पाहूयात। सध्या त्या घरामध्ये आता रेंट न राहतात त्या मालकांचं असं मत आहे की त्या रेंटधारकांचं असं मत आहे की आमचा व्हिडिओ घेऊ नका। मात्र घराचं ते आपण एकदा घरावर नजर टाकली तर जवळजवळ एकदम कमी जागा आहे। या घरात 38 मतदार असू शकतात असं काही वाटत नाही। जेमतेम या घरात 5 ते 6 लोक राहू शकतात, मात्र निवडणूक आयोगानं या घरामध्ये जवळजवळ 38 मतदार दाखवलेले आहेत आणि विरोधी पक्ष असेल किंवा आदित्य ठाकरे असतील यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले आहेत की हे बोगस मतदान आहे आणि या माध्यमातून निवडणूक आयोग 2024च्या विधानसभा निवडणुकीत मोठा घोळ केलेला आहे असं शिवसेना असेल किंवा विरोधी पक्ष असेल यांचं असं मत आहे। आपण जर पाहिलं तर घरामध्ये एक बेड आहे, एक किचन आहे, बाकी मला वाटतंय वॉशरूम असेल किंवा हे असेल अशी कोणतीही सोय नाही, फक्त बाहेर आहे। ही एकच रूम आहे आणि या एक रूममध्ये जेमतेम एक 5-6 लोक राहू शकतात, ते पण एकदम दाटीवाटीने राहू शकतात। मात्र निवडणूक आयोगानं इथं जवळजवळ 38 लोक दाखवलेले आहेत आणि हे पाहायला गेलं तर हे गंभीर आहे। मात्र
आता यावर निवडणूक आयोग देखील आदित्य ठाकरेंना काय उत्तर देतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। अशाच प्रकारे देशात अनेक ठिकाणी जे बोगस मतदान आहे त्याबद्दल वेळोवेळी विरोधी पक्षांनी देखील खुलासा केलेला आहे, मात्र त्यावर निवडणूक आयोगानं उत्तर दिलेलं आहे। मात्र परवा केलेल्या आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग काय खुलासा करतं हे पाहणं देखील गरजेचं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरामॅन अजयसह मी प्रणव कांबळे, मुंबई।